राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्न महेश मांजरे यांनी विचारला असता राज यांनी कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं वाद अत्यंत क्षुल्लक आहेत असं वक्तव्य केलंय. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट नाही असंही राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर हा विषय फक्त माझ्या एकट्याचा इच्छेचा नाही किंवा माझ्या स्वार्थाचा नसून आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे. तो मी पाहतो. माझं म्हणणं आहे की राजकीय पक्षातील सर्वच मराठी माणसांनी एकत्र येऊन एक पक्ष काढावा, त्यातून महाराष्ट्राचा विकास साधावा अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे राज यांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी देखील भाष्य केले. मी किरकोळ भांडण बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. पण माझी एक अट आहे. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात असल्याचं सांगत होतो, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता तो विरोध करायचा, मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय. तसंच महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोण येईल त्याचं मी स्वागत करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्याचं आदर आतिथ्य करणार नाही, त्याचबरोबर पंक्तीलाही बसणार नाही. हे ठरवा आणि मगच महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे भविष्यात राज उद्धव एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.